बघा बाई म्हणतात, काय म्हणतात, तुमचा बाबू. बाई प्रेक्षक हे जाणकार असतं, हे कलाकारांसाठी येत असतं. तुमचं आणि आमचं असतं, याच्यामध्ये काय नाही. हिला बाबू सारखा मला वाटतं 10-15 वेळा बाबूचा विषयीचा, बरोबर ना. बाबू कुणाकडचा बाबू येईल बघायचा आपल्याला माहिती नाही. या ठिकाणी दुसरा विषय, बाई मी वेशीवर टांगले या शब्दाचा अर्थ विचारला होता, बरोबर. पण तुम्ही ती बोलायची वेळ मारून नेली, तो पण विषय. नंतर बोलते की तेरे ऊपर मैं क्या क्या करू, बरोबर ना. बाई तू माझ्यावरती केल्याचं काय नाही होणार, पण मी तुझ्यावरती केलं ना तर बरेच काय काय होईल, बरोबर ना. त्याच्यानंतर बोलते या माठाचं ओझं तुला झेपल काय. बाई अगं त्या श्रीकृष्णानं हे गोवर्धन पर्वत एका कण्याच्या बोटावरती उचलून घेतलं, तर तू माठाचं काय सांगतेस, बरोबर. येतो जरा फाईट मध्ये येतो, आपल्याकडे वेळ कमी आहे. नंतर बोलतात की गुरु सारखा लागला हा गायका, दुसऱ्या पाठ म्हणून नाव घेतलं. बघा त्यांची चाल होती, जुग 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 अगीन गाडी सुरांच्या रेषावरीत साडी. काय म्हणायचं बघा, कुंतीचा विषय. अगं लग्ना आधी केलंस कांड, होतीस बाई तरी मांड, कसं घडलं बघा हे चुकून, नावकाल केलंस हरून हरून, नावकाल केलंस हरून. बाईने प्रश्नाचा उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण बाई उत्तर तुमचं चुकलेलं आहे, अजूनही प्रयत्न करा. त्यानंतर काय म्हणाल्या, हा बुवा लय बारीक आहे. हा बाई एक लक्षात ठेव, हा घर किती मोठा असतं ना तर दरवाजा हा बारीकच असतो, बरोबर ना. या ठिकाणी विषय घेतोय पहिला. अहो आवड मला ज्याची मी त्यालाच आणले. विश्वास आहे या वर्षी पाऊस पडला नाही, बरोबर ना. आपण भात पेरून ठेवली तरी काही पाऊस पडला नाही, तर शेतकऱ्याला प्रश्न पडलाय की हे सर्व पेरून ठेवलंय पण पाऊस पडणार कधी. तो आतुरतेने वाट बघतोय. बऱ्याच जणांनी पण गावाला गेलो होतो, बघत बऱ्याच जणांनी नांगरून ठेवलं होतं, पण ते अंकुर दिसत नव्हतं, कारण का या वर्षी पाऊस कमी पडला. बघा काय म्हणायचं ते, अगं आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, म्हणून म्हणायचंय पावसाची बघून वाट. ऐकू शेतकऱ्याला आलं भरून दाट, सुपीक जमीन पेरली तरी चिंता मिटाना, अहो चिंता मिटाना. बऱ्या जणांनी नांगरलंय तरी अंकुर फुटना, बऱ्या जणांनी नांगरलंय तरी अंकुर फुटना. इस्त्रीवाला माहिती आहे ना, इस्त्रीवाला काय करतो, कपड्यांची इस्त्री मारताना त्याला इस्त्री गरम करावी लागते, बरोबर ना, बरोबर. हा बघ असा विषय आणलाय तो. तर बाईने साडी दिली असते इस्त्रीला, तर ती साडी आडवी करून, बरोबर आहे ना, इस्त्री गरम करून तो मारतो, एवढाच विषय. अगं मातीला बोला तिला इस्त्रीवाला कसा दाबून धरतोय, आडवी करून बघायला तेजाची गरम करून मारतो, आडवी करून बघायला
ठिकाणी पुढचा विषय घेतो. सती अनुसयाकडं सत्व पाहण्यासाठी ब्रह्म विष्णू महेश हे तिच्या घरी जातात आणि ती अट अशी ठेवतात की विवस्त्र होऊन म्हणजे नग्न होऊन तू आम्हाला जेवण वाढायचं. तेव्हा अत्रि ऋषी त्यांना ज्या कमंडलूमध्ये पाणी भरून देतात आणि अनुसया ते पाणी त्यांच्यावरती शिंपडते, त्यांचे बाळ होतात आणि मग ती विवस्त्र होऊन त्यांना अन्न जेवण देते. तेजल म्हणजे काय? सॉरी, पाणी म्हणजे काय? तेजल. तेजलला समानार्थी तेजल म्हणजे ते पाणी. तेजल बरोबर ना? तेजल तेजल शिंपडते बरोबर ना? ते पाणी शिंपडते. मग कसा विषय येतो? तेजल घेऊन या हाताने शिंपडी तिघांच्या समोर ब्रह्म विष्णू महेश तू झालीस नागडी मन भरून गे नागबाई बघ आली बघडी मन भरून गे नागबाई काय आली बघडी आपल्या मुंबई कोकण हायवेवरती विषय येतो कारण का आता गणपतीचे दिवस जवळ आलेले आहेत आणि गणपतीला जाताना एवढा खड्ड्याचा रस्ता आहे की 4-4 तासाच्या प्रवासाला 24 तास लागतात. कोणत्या म्हणायचं बघा? झाले चालन रस्त्याची विट आलाय प्रवासाचा झाले चालन रस्त्याची विट आलाय प्रवासाचा 4 तासाचा प्रवास होतो 24 तासाचा 4 तासाचा प्रवास होतो 24 तासाचा मनोभावे आळवितो भजितो मी नावा मनोभावे आळवितो भजितो मी नावा देव भगवंत थोर संत बाळू मामा देव भगवंत देव संत बाळू मामा
ठिकाणी प्रल्हाद बावडणे यांच्याकडून 201 रुपये पारितोषिक आले आहे. नाच मंडळ त्यांचा आभारी आहे. बघा